गणपती माहीत नाही असा महाराष्ट्रात एकही व्यक्ती नसेल। गणेशोत्सव फक्त महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही तर भारताबाहेरील देखील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो। या गणपतीचा पहिला उल्लेख हा ऋग्वेदामध्ये येतो आणि गणेश मूर्तीचे प्रथम पुरावे हे 4थ्या ते 5व्या शतकापासून म्हणजेच गुप्त कालखंडापासून दिसायला लागतात। आपणाला गणेशाची मंदिरे किंवा मूर्ती इत्यादी माहीत आहेत, परंतु महाराष्ट्र म्हणल्यानंतर जसा गणपती येतो तसंच महाराष्ट्र म्हणल्यानंतर गडकिल्ले हे देखील जोडूनच येतात आणि गडकिल्ल्यांवर असलेले गणपती याची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कुठल्याही वास्तूची निर्मिती करायची म्हटलं की अगोदर गणेशाची स्थापना केली जाते। त्याला अपवाद आपले गडकिल्ले सुद्धा नाहीयेत। त्यामध्ये प्रथमतः येते राजगड। स्वराज्याची सलग 22 वर्ष राजधानी असलेल्या राजगडावर एका माचेच्या तटामध्ये या गणेशाची मूर्ती आहे। ही मूर्ती घडणीच्या दृष्टीने पाहिली तर ती साधी आहे। मूर्ती ही चतुर्भुज आहे। वरच्या उजव्या आणि डाव्या हातामध्ये परशु आहेत। खालचा डावा हात रिकामा असून तो वर्धहस्त मुद्रेत आहे आणि उजव्या हातामध्ये मोदक आहे आणि त्यावर त्याची सोंड स्थिरावलेली आहे। ही मूर्ती अर्ध उठावातील आहे, म्हणजे एका शिळेला वरचेवर कोरून ही बनवली गेलेली आहे। याबरोबरच दुसरा किल्ला आहे तो म्हणजे रतनगड। रतनगड किल्ल्यावर हनुमान दरवाजाच्या वर गणेश आहे। गणेशाच्या बाजूला रिद्धी आणि सिद्धी या देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। यानंतर येतो तो म्हणजे कुरीगड किल्ला। कुरीगड किल्ल्यावर एका लेण्यामध्ये सुंदर अशी ही मूर्ती आहे। गणपतीची ही मूर्ती कोरीव व सुंदर आहे। वरच्या डाव्या आणि उजव्या हातामध्ये परशु आहेत। खालचा उजवा हात आशीर्वाद देताना आहे तर डाव्या हातात मोदक पाहायला मिळतो। यानंतर आहे हडसर किल्ला। हडसर किल्ला हा शिवनेरी पासून जवळ असणारा किल्ला आहे। हडसर किल्ल्याच्या माथ्यावर शंकराच्या मंदिरात डाव्या बाजूच्या कोपऱ्यात सुंदर अशी गणेशाची ही मूर्ती आहे। डाव्या व उजव्या वरच्या हातामध्ये परशु आहे। डावा खालचा हात हा मांडीवरती विसावलेला आहे आणि मूर्तीच्या वरील बाजूस सर्प देखील कोरलेला आहे। मुकुट देखील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे। तिच्या अंगावरील आभूषणे देखील अत्यंत सुंदरपणे कोरली गेलेली आहेत। या होत्या काही ठराविक किल्ल्यांवरील असलेल्या गणेशाच्या मूर्ती। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका। धन्यवाद।